काल रात्री ऍक्सिडेंट झालाय का क्लोजरचा. लोडर एवढा कपके आहे ना, आपण पुरा जंगलचा रस्ता आहे. पण एवढं लागू राहिलं नाही, शेतून बाहेर आलो होतं. चला तेवढी गाडी भरून घ्या. तर नमस्कार पब्लिक, स्वागत तुमचं आपल्या कोणाच्या एका न्यू ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता गाडी उचललो आपण किरशोर गाडी भरायला. पहिले आपण त्या किरशोर गेलो कसं फिरायचं, त्या किरशोरला जायचं आपल्याला गाडी भरायला. चला मग फास्टमारचा वाटा हायवेला गेलो मी. हे बघा पुढं टोल नाका आहे, टोल नाका पास केला का सरळ सरळ रस्ता आहे. बघ आला टोल नाका, फास्टॅग आहे आपलं, पास करून घेतला. आता टोल नाका तर सरळ सरळ जायचं आता आपल्याला. पहिले तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ तर पाहते पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही. पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असे तुम्हाला गाडीचे आणि आपले व्हिडिओ पाहायला भेटतील, लॉंग ब्लॉग. आणि आपल्या इंस्टावर आपण मिनी ब्लॉग बनवत राहतो. इंस्टा जाऊन पण फॉलो करून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. इंस्टा फेसबुकची दोन याच्यावर फॉलो करून घ्या. मग आपल्याला असेच भारी भारी ब्लॉग पाहायला भेटतील तुम्हाला आपल्या आयडीवर आणि आपल्या युट्यूब चॅनलवर. सबस्क्राईब करून घ्यायला आणि तिकडे फॉलो करून घ्या. आपल्याला पुरा टाप रोड आहे इथून तिथून पुरा केशर पर्यंत जायला. फक्त तेवढा किरशर जवळच थोडा खराब रस्ता आहे, कच्चा एवढा पण नाही, पण आहे थोडा भारीच. याच्यापेक्षा म्हणजे याच्यापेक्षा थोडं हेच आहे, काही नाही. आपण एवढं तेवढं चालत राहतं. सगळा टापोटाप तर कुठे भेटणार नाही ना आपल्याला. बरं हे तर चांगलाच रस्ता आहे, पुरा हायवेच आहे. या गाडीच्या मागे मागे चाललोय. आता याला ओव्हरटेक मारू आपण फास्ट मध्ये, याच्या पुढे जाऊ. मग आता बघा कसं ओव्हरटेक मारतो याला. गुजरातची गाडी आहे, 10 टायर गाडी, सेफ एक्सप्रेस पार्सलची गाडी वाटतं. आपण याच्या पुढे जाऊ आता. चल भाई या साईड को हो जा. मारलं त्याला ओव्हरटेक, कारण आपली गाडी 120 न पळती डायरेक्ट. 8 डायरेक्ट फुल आहे, दिसणार नाही तुम्हाला, अंधार आहे त्याच्यामुळं. हे ना मध्येच काय करून ठेवलं का रस्ता डायरेक्ट बंद करून टाकलाय. मध्ये एक साईडचा रस्ता बंद केलाय. असं कोणतरी रात्री दिसलं नाही कोणाला तर डायरेक्ट त्याच्यावरच गाडी घालून टाकन ना. हे गाव आहे फतियाबाद. आता तिथून आपल्याला सरळ सरळ जायचंय फतियाबाद, मग जंबाळा, मग कसबखेडा. कसबखेडा गावात थोडं अलीकडेच आहे आपलं किरशर. तिथे जाऊन आपलं गाडी भरायची. किरशर आलो इथं, किरशर बंद आहे सध्या. आता चालू झालं का मग भरून घेऊ. हे माल भरायचं आहे आपल्याला. आता चालू झालं का माल येईल, मग आपण भरून घेऊ आपली गाडी. एवढं माल गाडी आपली भरत नाही. गाडी उभं करून दिली आपण. आता माल झाल्यावर मग पावती बनवून घेऊ, गाडी भरून घेऊ. पावत्या घेवत्या घेतल्या, आता गाडीचा आपण काटा करू, नंतर आपली गाडी भरू. आता गाडीचे एमटी काटा करू पहिले, नंतर भरल्यावर परत एकदा काटा करायचा, नंतर मग जायचं आपल्याला. गाडी लावून दिली आता भरायला. तिकडे माल पण चालू झाला, भरून घेऊ आता आपण गाडी भरायला लावून दिली. आता लोडर गाडी भरून तिकडे गाडी भरून जाऊ आपण आता स्टॉपवर. पाऊ करून घेऊन जायचं कुठे नाही. हे लोडर एवढं खपके आहे ना, आपली गाडी 2 मिनिटातच भरून टाकता येईल. पाहते किती मोठं आहे. JCB कंपनीच लोडर आहे. त्याची जी समोरची बकेट आहे एक ब्राची पुरी 2च मिनिटात गाडीची इकडे तिकडे भरून टाकतं डायरेक्ट. गाडी वगैरे भरून घेतली, चाललो आता रस्त्याने. कच्चा रस्ता आहे आता ह्यो सध्याला. आता जाऊ आपण स्टॉपवर जाऊ पहिले, कारण या गाडी ट्रिपला आपल्या काही ऑर्डर नाही आहे. पहिले स्टॉपवरच जावं लागेल. स्टॉपवर जाऊ, मग विचारू जर ऑर्डर आली हे रस्त्यातून नसतं मग ऑर्डर जाऊ, नाही तर मग स्टॉपवर जाऊन उभा राहू. ऑर्डर खाली करून टाकू. चलो फिर मिळते स्टॉपवर. काल रात्री ऍक्सिडेंट झालाय का क्लोजरचा. तिथं रस्ता बंद येते, त्याला ऑर्डर दिसलेत नाही. डायरेक्ट गाडी घातली त्यानं, समोर गेली. तेव्हा आपण काही एवढं शूट नाही केलं. गाडी सकाळी होती येताना, आपण शूट नाही केला. लय लोक ते होते त्याच्यामुळं. आता त्याच्यात त्याची पण काही चुकी नाही, कारण रात्री हे जो रोड आहे, आता हे हायवे रात्री पुरा मोकळाच राहतो. गाड्या घोड्या काही राहत नाही. जरी बिडा आला असेल तिकून, अचानकच त्याला ते लावेल दिसले, ते पोलिसाचे ते मस्त बंद रेडीकडून ते डायरेक्ट त्यांनी त्याच्यावर घातली, ठोकली. मग गाडी ती त्याला दिसलं नसेल, रात्री फास्ट असेल थोडा. गाडी गाडा घोडा राहत नाही. हायवे म्हणले होतं कोणी फास्टच राहतो. मग पुढं गड्ड होतं. बरं झालं ते गड्ड्यात नाही गेले. 7-8 लोक होते त्याच्यात. मी येताना पाहिलं ते खूप मोठे लोक होते, गाड्या घोड्या होते. त्याच्यामुळे काही कॅमेरा घेऊन शूट करता आलं नाही. थोडं लवकर जावं लागत आणि ट्रॅफिक जाम होत होती. मी बघितलं ना तिथं 7 नाही 10-12 लोक तर असतील आरामशीर. त्यांचं वजन ते, कारण वर बिल सामान होतं त्यांचं. ती गाडी ठोकली तर स्पीड कमी झाली. त्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न केला, कारण गाडीचे पुरे टायर वगैरे घासले होते. कंट्रोल वगैरे काही झाले नाही त्याला. वाचले सगळेच, काही जास्त वगैरे झालं नाही. क्लोजरचं थोडं पुढून ठोकले, दुसरं काही नाही झालं. वाचले. तुम्ही पण थोडी गाडी थोडी सांभाळून चालत तर रात्री दिवसाचा पण. हायवे सोडून दिला. आता लागलो कासबार कंपनीच्या कासबार कंपनीकडे जाणार रस्त्याला. आता रस्ता सरळ कासबार कंपनीकडे जातो. पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट मारायचा. राजगाव FDC
जॉन्सन कंपनी. NRP चौकात थोडं पुढं आलो आता पहिले आपण एक पाणी फिल्टर बघू, बाटलं भरून घेऊ, पाण्याची बॉटल, मस्त जेवण वगैरे करून टाकू. स्टॉकवर काय आता आपण जात नाही, कारण FDC रोडला ट्रॅफिक होतील. आता एका साईड रोड चालू आहे त्याच्यामुळे तिकडं जाम झाल्यापेक्षा अलीकडे थांबू कुठतरी जेवण वगैरे करून टाकू, पाणी गणी पिऊन, पाणी वगैरे घेऊन. आपल्या इथं थांबणं आता कॅन्सल झाला. आता आपल्याला डायरेक्ट स्टॉकवर जायचं. आपलं स्टॉकच्या बाहेरच एक साईड चालू आहे, तिथं आपल्याला खडी आणि क्रस्टन टाकायची. 2 ट्रिपची ऑर्डर आली आता आपल्याला. आता हे ट्रिप आपण डायरेक्ट ऑर्डरवर घेऊन जाऊन खाली करून टाकू. परत एक स्टॉकहून भरून त्याला टाकून देऊ. नंतर अजून एक ट्रिप टाकायची आपल्याला, पण मग ती वॉल्सला टाकायची आहे. ती ट्रिप आपलं क्रिशवरून घेऊन यावं लागेल. पाहू कोणते क्रिशवर जायचं कोणत्याने. साईडवर आलो, गाडी खाली करायला लावून दिली, हायड्रोलिक वर केली. आता होती गाडी खाली, ती गाडी खाली केली. आता परत स्टॉकवर आलो, गाडी लावून दिली भरायला. क्रश स्टँड बघा, क्रश स्टँड भरते ती गाडी. आता हे ट्रॅक्टरने गाडी भरून टाकू आपण. त्याच साईडवर खाली करायची आपल्याला ती गाडी. तिथं खाली केली का मग दुसरीकडे जायचं भरलं क्रिशरवर. ऊन पण एवढं लागू राहिलं नाही, शेतून बाहेर आलो तर चला तेवढी गाडी भरून घ्यायचं आपण. गाडी भरून घेतली आता आपण. हे बघा, हे जाऊन गाडी भरली आपण. हे मटेरियल टाकायचे पुढे. आता त्याची माणसं दिसते तुम्हाला, झूम करून दाखवतो. ते इटा वगैरे पडेल माणसं, ते तिथे टाकायची. एवढ्या जवळ टाकायची आहे ना, त्याला खाली करू. नंतर आपण दुसऱ्या चॉपर घेऊन जायचंय गाडी, तो पण भरून आणायची. ही ट्रिप केली आपण तिथं खाली. आता दुसऱ्या स्टॉकवर चाललो आपण, गाडी भरला तिथे क्रस्टन भरायची, मग परत एक गाडीला टाकायची. चला फास्ट मग त्या स्टॉकवर भेटू आपण आता. हा, हे आम्रपालीचा रोड. हे सरळ साठे चौकात जातो वडगावच्या. इथून आपलं वडगाव, तिसगाव, चोपली, नंतर आपला स्टॉक. आलो आपण आपल्या दुसऱ्या स्टॉकवर. आहे बघ किती माल आहे, गाड्या चालू आहे. ही 12 टायर माल आणि ती तिकडे JCB गाड्या भरून राहिले. आपण तिकडे जाऊ गाडी भरायला. आता भरून घेऊन जाऊ ऑर्डर. गाडी भरली, जेवण वगैरे केलं. आता चला गाडी घेऊन जाऊ आपण खाली करायला. खाली करायला पुरा काकानाच करून टाकला. हे बा इकडे पण काकाना, इकडे काकानाच गाडी खाली केली. ती जास्त काही शूट केलं नाही, कारण वर तारा होत्या. वर तारा बघून खाली केल्या, थोडी खाली केली. चला आता जाऊ आपण किरशेवर गाडी भरायला, जांभळ्याला. किरशेवर गाडी भरून आणायची. मग आपल्याला ती डायरेक्ट ऑर्डर आहे वाळूला टाकायची आहे. चला फास्ट मध्ये जाऊ आपण आता किरशेवर. ऊन एवढं लागतंय ना बाहेर. आपण AC मध्ये आहे तरी पण एक स्टिंग घेऊन टाकली. म्हणलं थोडं थंड हो. आता एकदम थंडीगार स्टिंग आहे, त्यामुळे स्टिंग प्यायला. बाहेर एवढं ऊन आहे, आपली गाडी AC आहे ना, तरी पण म्हणजे हे होणे राहिले. AC थंडी नाही उरायली जास्त, नॉर्मल AC थंडी होऊ राहिली. कारण ते बाहेर एवढं ऊन आहे, गाडीला गरम होऊ राहिली. AC दम नाही धरत आहे. आणि या गाडीची AC एवढी काही नाही ना, पावर नाही एवढी AC. आता हे रस्ता आपल्याला सोडायचा आहे, वर चढायचं आहे समृद्धी महामार्गाला. समृद्धी महामार्गाला थोडं पुढे गेला काय कट आहे, कट मारून परत त्याच रोडनं आपल्याला रिवर्स येऊन याच रोडला लागायचं. पण पलीकडे रोडला लागल्यावर आपला किरशेचा रस्ता आहे. सरळ जाऊन मग डिवायडर नाही, त्याच्यामुळं आपलं समृद्धीहून चढून असं गोल फिरून यायचंय. आता चला तुम्हाला दाखवतो. नागपूर मुंबई हायवे, इथून सरळ मुंबई एक्सप्रेस हायवेला चढतो हा रस्ता. आता वर चढून आपल्याला मग इकडे जायचंय फिरून, मग असं गोल चक्कर मारून यायचंय. चला पुढे तुम्हाला मुंबई हायवे दाखवतो. एक्सप्रेस टोल नाका, हा समृद्धी महामार्ग. पुढे तुम्हाला टोल नाका दिसतो का ते तिकडं, झूम करून दाखवतो. ते बघा ते तिकडे टोल नाका आहे. पण आपलं तिकडे जायचं नाही, त्याच्या आले कोणच टर्न मारून पलीकडे रोडला यायचंय. त्या गाडीवर आलं का त्या रोडला यायचंय परत. आता यू टर्न केला आपण, या रस्त्यानं सरळ जायचं, मग परत गोल टर्न घ्यायचा आणि मग खाली उतरायचं. आपण ज्या रस्त्याला आलो का त्याच रस्त्याला लागायचंय, त्याच रस्त्याला लागायचं. पण मग आपण येताना लागायचं, आपण जाताना होतो ना, येताना लागायचंय. मग तिथून आपलं जांभळाकडे म्हणजे किरशेरकडे जाणार रस्ता आहे, त्या रस्त्याला जायचंय. तर चलो फिर मिळते उधर वो आपली साईड पेड. आपण इथून वरून आलो होतो, आता खाली आता हे जे गोल राऊंड आहे शेततळ, आता कच्च्या रस्त्याला लागलो. इथून सरळ जायचं आपल्याला किरशेरकडे डायरेक्ट. पुरा जंगलचा रस्ता आहे, 1 किलोमीटर असेल पुरा. समोरून गाडी आली काही दिसत नाही, थोडं पाहून चालावं लागत आहे. समोरून कधी गाडी काय सांगता येत नाही, दमा चालायला. तिकून जर भरून गाडी आली रिवर्स घ्यावं लागेल आपल्याला. खतरनाक रस्ता आहे पुरा, येऊ सापासारखा रस्ता आहे वाकडा तिकडा, त्याच्यामुळं जंगलचा रस्ता आहे. पुरं झाडं वावर त्याचे. इथून पुढे गेलं का किरशेर आहे. मग किरोला आला आता JCB गाडी भरतोय, इथं JCB गाडी भरायला. इकडे बाकी सगळ्या गाडी उभा आहे. गाडी वगैरे भरून घेतली, चल आता गाडी घेऊन खाली करायला. आता ही ट्रिप आपल्याला वाळूला टाकायची आहे आणि तिथेच आपल्याला 3 ट्रिप टाकायची. थोडं लवकर जावं लागेल,
कारण संध्याकाळी ट्रॅफिक बिल होते आता. चला मग थोडं फास्ट मध्ये जाऊ आपण डायरेक्ट आता साईडवर. वाळूच्या पुढे थोडं तिथे खाली करायची आपल्याला. ती गाडी आपण तिथे खाली केली, ती कंपनीत खाली करायची होती, त्यामुळे तिथे काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही मी, कंपनी मोबाईल अलाउड नव्हता. चला आता स्टॉकवर जाऊ, परत तिथेच एक ट्रिप टाकायची. चला मग लवकर स्टॉकवर जाऊ आपण. आता घरवारी कंपनी पार्क केली पुढे बजाज आहे. आता तिथून आपलं जॉन्सन कंपनीकडे जायचं आणि स्टॉक होय आपलं, तिथं मग गाडी भरायची. आता गाडी घेऊन आलो मी स्टॉकवर. आता ही गाडी आपल्याला परत भरायची आणि आता जिथं खाली केली आपण तिथंच खाली करायची आहे. भरपूरशे मी क्लिप आता काढले नाही, म्हणजे येताना जाताना व्हिडिओ काढले नाही, तिथं खाली कर गेलं तिथं काढले नाही, कारण मी एकटंच राहतो. गाडी चालायची क्लिपा काढायच्या ते लय हाड मुश्किल होतं, त्याच्यामुळे मी काही काढलं नाही. परत ट्रॅफिक बी राहते, त्याच्यामुळं रस्त्याने बी जास्त क्लिपा मी काढत नाही. जिथे गाड्या घोड्या नसल्या सगळं बघून आगून मग मोबाईल हातात घेतो, मग क्लिपा काढतो. कारण गाडी व्हिडिओपेक्षा जास्त समोर पाहावं लागतं, बाकीच्या गाड्या घोड्या पाहावं लागत आहे, त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घेत जा. आणि आता आपण ही खाली करू. आता 5:30 वाजलेले आपली. आता ही शेवटची ट्रिप आहे, ही खाली करून गाडी लावून देऊ आपण घरी, मग जाऊ घरी. तर आजचा ह्यो ब्लॉग आपण इथं सेंड करू. तर कसं वाटला ब्लॉग नक्की सांगा. चला एवढी गाडी भरून घेतो मी, जातो खाली करायला. आता व्हिडिओ काही काढत नाही, कारण की संध्याकाळची ट्रॅफिक होती, मला डायरेक्ट अंधारच पडणार आहे. लवकर खाली करून लवकर जातो मी घरी. आता ब्लॉग इथं सेंड करू. कसा वाटला बघ कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.